महायुतीमधील जागा वाटपाच्या संदर्भात रवी राणांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। उद्यापर्यंत जागा वाटप जाहीर होईल। 28 जागेची युवा स्वाभिमान पक्षानं भारतीय जनता पक्षाकडे मागणी केल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। मला असं वाटते आपापली भूमिका आम्ही स्पष्ट करू। आमचं अंतिम टप्प्यामध्ये जागे वाटप आलेलं आहे। युती आमची होणार आहे आणि त्या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून भाजपला पूर्ण ताकदीने त्याचा महापौर आम्ही बनवणार आहे। या संदर्भात सुद्धा युवासेना पार्टी पूर्ण त्याच्या सोबत आहे। आम्ही 28 जागेची मागणी केली होती, त्यावर मोठी 75% जागा आमच्या पूर्ण चर्चा करून निकाली काढलेल्या आहे। 10-20% जागा आहेत त्याच्यावर उद्या चर्चा होईल। पण मला असं वाटते यातून तोडगा निघेल आणि आमची युती होईल। शंभूराज देसाई यांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला टोला लगावलेला आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा परिणाम शून्य होईल। आगामी निवडणुकांबाबत देखील देसाईंचं हे महत्त्वाचं विधान आहे। पालिका निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढू असं देसाईंनी म्हटलेलं आहे। काही शून्य परिणाम शिवसेना भाजप युतीवरती काही परिणाम होणार नाही। काही शून्य परिणाम शिवसेना भाजप युतीवरती काही परिणाम होणार नाही। आम्ही एकत्रच लढलो युती म्हणून। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सेना भाजपची युती आहे आणि ज्या ठिकाणी युती झाली नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत केलेली आहे आणि आत्तासुद्धा महानगरपालिकेची निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढू। डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा विजय निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते। एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला, तर मेळाव्याची गर्दी पाहून विरोधकांना ताप येईल। महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज आहोत। जनतेनं विरोधकांना त्यांची जागा दाखवली। डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांनी विधान केलंय। या महापालिकेवर भगवा झेंडा डौलाने फडकवण्यासाठी महायुतीचा आपण सज्ज झालेलो आहोत आणि हा निर्धार मेळावा या ठिकाणी होतोय आणि आजची गर्दी पाहून विरोधकांना ताप, खोकला, सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण पहिल्या रांगेपासून अगदी शेवटच्या रांगेपर्यंत मी म्हणालो भगवे फेटे या ठिकाणी आपण पाहतोय आणि यावरून जनतेने दाखवलेलं आहे कोण खरं आणि कोण खोटे। कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी येणारे 20 दिवस जे आहे ही प्रचंड मेहनत जी आहे ती आपण सगळ्यांनी करा। आपल्या सगळ्यांच्या मागे आम्ही सगळे लोक आहोत। आपण प्रत्येक उमेदवार जो उभा राहील शिवसेनेचा हा निवडून कसा येईल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी देखील मेहनत केली पाहिजे, पदाधिकाऱ्यांनी देखील मेहनत केली पाहिजे। कारण की आज तुमचीच निवडणूक आहे आणि आज तुमच्याच मधलाच एक उमेदवार जो आहे तो उभा राहणार आहे। त्याच्या मागे जे आहे पूर्ण ताकदीने आपण उभे राहा एवढंच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।